कुठं चाललाय नटून थटून वा मोठमोठे गार केले गंमत मध्ये हा. आजीनं आज 200 रुपये दिलं. आजीनं आज 200 रुपये 200 रुपये दिलं का कापड बदलून निघालच बघा खायला. अगं आजीचं प्रेम आहे. सख्या आज्या माझ्या गेल्या देवा घरी का आईची बिन आई गेली बाची बिन आई गेली का करायचं आहे. मग ही आजी नाही काय आता ही आजी आहे म्हणूनच दे की तू बी. कुठं देऊ अगं पैसे दे की. आत्यांना जवळ पैसे नाही तुम्ही नाही तर ग. आबाला बी दिले आता 200 रुपये आम्हाला 100 नटाय ना. अय पैसे नाही तुम्ही तुम्हाला. आणि आजी कसं असतंय माझ्या मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो. आता माझ्याकडे मस्त 5-50 हजार असतील पण आजीच्या 200 रुपयात लय प्रेम असतं. आवा आजीच्या 10 रुपयात प्रेम असतंय ती द्या 10 रुपये घ्या. असं आहे काय हा. आजी देऊ का माघारी दिलेलं दे. ही आजी हाय माझी आणि आजीनं मला रुपया बी दिला नाही मोकळाच हात आहे. 200 दिले तुम्ही. ही तू तिकडं दिलेला मला लोकांचं नको तर नाच जावायला मला तर कुठे ए, दिलं आजी. कांगवान दिला कांगवान का? आजी नाच जावायला दोघांना बी दिलं. आता आम्हाला 200 रुपये नोट द्या बरं. आता जावायला देऊन दिले दुगीला 100. जावाय महत्वाचं असते है ना व? अय आजी की ऐकते ते जावाय ऐकते. हा तेवढं आहे. लाखातला आजी एक शब्द बोल. आजी आजे या नाच जावायला दोंड्याचा महिना आलाय दोंड्याचा हा दोंड करायचं नाही. कसला असते तर कसलं असते ते? ही काय असं गुंड असतं. अय आजी आता मला अंगठी तेवढी खरा येते. होय होय करूया आमटी बी करूया. करूया म्हणली का कुठे गेली हातातली विचार पहिली हा, अर्धा तोळ्याची केलेली कुठे आहे म्हणा ती गेली की तिकडे त्यांची आपण काही करायचं ती सासऱ्यानं घातली असेल की. आणि काय असे आहे आमची आव अर्धाच घातलाय आव काय झालं की अर्धा. आबाला 1 तोळा घातला तिने एकटी ती त्यांची ताकद आहे मोठी आबाला 1 तोळा घातला सासऱ्याने त्याच्या माझ्या सासऱ्यानं आबाचं अर्धाच घातला बांधून मोठा आहे ती. त्याने आपली चाल काढून घातलाय. मित्रांनो काय झालं तर माझ्या लग्नात आजीनं पैसे ठेवलं होतं 20,000 तीस 30,000 बांधून ठेवलं होतं त्यातलं पैसे सगळं तुम्हाला सांगतो गायबच झालं. हा मी आहो ना मग तू रुपया नाही माझ्याकडे. ती बी तुमच्यावर जीव आहे का नाही ग? मेवण्याकून घ्या म्हणते या त्याचं आता त्याचं करू दे की जागा नाही त्याला राहायला घेऊ दे की तेच त्याला हा मेहुण्याकून आशा करायची नसती सासऱ्यावर हाका असतो तसा मेहुण्यावर नसतो. नाही मेवण्याकडे आशा होती माझी मोठं झालं मेवना आता मस्त लाखातनं पैसे कमवते पण मेवना कपडे बिन घेण्यात आला काय करायचंय. इवाळतोय मेहुणा इवाळतोय पैसा नाही तर काय करायचं हाय का नाही ग असू दे आजी किती मला है ना आजी. औ संपलं आजीचा आता कारकिर्दी गेली हाय का नाही का आजी काय आजीच्या काय आता हवा गेली. आजी सरकारचं पैसे येतील तेवढं गोळ्या औषधाला ठेवती आजी मस्त पैसा आहे जरा आजी चेष्टा केली तुमची ए जाऊ दे. नको चेष्टा केली जरा. चेष्टा मी काय तुमची काय मिळून आहे का माझी चेष्टा. असं जरा मी जातच नसते. मग काय खाऊ ह्याचं काय बी खाणार तुम्हाला. हाटल्यात जेवण येऊ का हा? हाटल्यात जेवण येऊ का ह्याचं 200 हातील येतोय काय दिलं ते दिलं. बरं अजून 80 रुपये कमी पडते मग मग ती घ्या ती. मग जेव 100 रुपये. मग जेवण येते हे धरा सगळं. हा सगळंच हो. हे गोळ्या आहेत. ती गोळ्याचं काय करू. गोळ्याला का पैसे नाही तुमच्याकडे आजीकडून घेताय मग आता हे तर जावं पीत नाही तर पैसे. बरं नका हे काय ही करोडपती लोक आहे ते जरा सगळंच तुम्हाला आम्हाला नकोच. आम्ही मग पैशातनं पळून निघालो. कळालं जरा तुम्हाला वाटतंय का मीच पैसे लय माझ्याजवळ माझ्याजवळ बी हायत कुठं आहे तर हायत की माझ्याजवळ. आता ही माझा जीव आहे ती माझं पैसच आहे. त्याला म्हणायचं खरं डोकं कळलं का जीव म्हणजे पैसा आपला जीव असल्यावर पैसे किती भेटेल आणि जातेल चला किती जाते. राहू दे ती तुमची तुम्हाला लागतात खर्चायला. ठेवा कमळात ठेवा. तर मित्रांनो निघालोय बघा आता आठवडीला आबार मी निघालोय आजीचे पाकिट घेतलं का. आज आबासाहेब पहिल्यांदा बुलेट चालवणार आहे गडी. आज जिंदगीत पहिल्यांदा आज गडी स्वतःहून आबा आबा आवराई नाही आबा चल. आज भावाच्या गाडीवर बसण्याचा एक वेगळाच आनंद आहे बघा. बस बस की जमते का नाही. नवीन टोपी घ्यायची आता
आज भावाच्या गाडीवर बसायचा एक वेगळाच आनंद. पाय माझं पाय पोचते बसू का आज आबाच्या गाडीवर बसलोय बघा. यार आहे का नाही गाडी अय चिकार टाकी आज टाकी फुल करे मग तू. ए माझा फोन पेचा मोबाईल आण रे. बरं हाय की आबा. ए बरं राहू दे आबाज हाय मोबाईल इथं काय घ्यायचं आबा हाय की आज गाडी चालू होईना कशी आबा पैसा आहे ना. ए आबा अरे पैसा आहे का मला खायचं आहे जरा. हो पहिला गेअर पुढे असतो हा, पहिला पुढं असतो टाक पुढं. माझा आहे ना हा टाक पुढं. जमेल का जमतंय जमान जमान जाऊ दे बाबा. आता लय दिवस वाळूत घेतली वाळूतलं जमान वडू नको रेस लय वडू नको. नाही. आता लय दिवस झालं घेतली नाही रे. जमतंय लय दिवस कधी या जिंदगीत पहिल्यांदा आबा बुलेट चालवा लागलाय. लावली असते स्टँड लावले चार लावल्याशिवाय गाडी चालवत नाही. पुरी कुठं आहे जाय इकडे ना गावात जाऊ तुला कुठनं नाही वाटते भावाला चल. ए बाय ए आबानं आज बुलेट घेतली बघा. जाऊ दे सामान सनकत जात याला काय झालं रे. टाटा घर गाठा जाऊ दे. बुलेट त्या स्कूटीपेक्षा बुलेट भारी आहे. टाक घे दुसरा. मागे टाकाय ना हा पहिला पुढे आहे बघ. काय नाही अवघड. उभा राहिल्यानं तेवढं उभा करताना तेवढं जपून करायचं असतं या बुलेट मध्ये काय अवघड नाही. अरे एक नंबर मला पण तुझ्या मागं भावाला भारी वाटतंय. भावाच्या मागं आईश अरे भाव आहे तर सगळं आहे. सगळी लंका जिंकून टाकू आपण. बघा निघाला गाडी बघा. जाऊ दे वळ. खान 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 ठोका पडला बे खाट 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 नसता. काय सारखं स्प्लेंडरवर जाते. बुलेट तू वापरत जा नाही अजून एक तुला बुलेट घेऊन देतो. यायला काय तुला तुला सेपरेट बुलेट घेऊन देतो. बुलेट चालवत जा दमान शेख बुलेट दमान कॉर्नर तेवढं दमान हे करायचं. एकच करायचं काय सुद्धा करायचं नाही. दमान फक्त गती तेवढी कमी करायची. जाऊ दे मित्रांनो आम्हाला बुलेट येते का नाही सांगा. आज आज म्हटलं हान डेअरिंग करून अरे पाय पोचते तर सगळं डेअरिंग करत नाही. डेअरिंग केले शेवट काय सासरवाडीला जा टॉप 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 टॉप. ते सासरा सुद्धा म्हणला पाहिजे जावा आला पहिल्यांदा गाडीवर. जिंदगीत आबा कधी सासरवाडीला गाडी घ्यायला नाही. कधी नेला तेव्हा मी आज नेला बघायला. स्वतः म्हणून गाडीवर कधीच गेली नाही. दोन्ही पण नवरा बायको. टाक गेअर दुसरा अजून एक टाक. दोन गेअर झाले तिसऱ्या जायचं असते गती वाढली नाही बे. पुढं कमी बरं जाऊ जमा जमा रस्ता खराब आहे रे. बरं जाऊ तुझी आत्मासान जाऊ दे. गती कमी तुला होती कसं चालवायचं तसं चालू. तेव्हा गती कमी होती चांगला रस्ता आहे ना मग पुढं आहे रे. बरं बरं एक पाऊस पडला ना एक नंबर आम्हाला बुलेट येते बघा. असल्या फपड्यातनं चालवते म्हणजे काय चेष्टा आहे काय. माहिंदाला फपड आहे. पाय टेकते तर काय त्यामुळे काय अडचण नाही रे. माहिती चांगली फक्त उभा करताना तेवढंच बुलेट आवरा लागते असं चालाय. नाही उभा करता सुद्धा मला जमते पण काय होते माझं माणूस असलं ना की बाकी उभा राहा हा. उतरते ती. उभा राहिल्याशिवाय उतरू नका म्हणायचं. हा. आपलं पाय जाम रावायचं आणि मग त्यांना उतरा म्हणायचं. रस्ता लय बेकार आहे. दुरुस्त रस्ता करणं काय नको. लगा रस्ता ही लगा फपुड्यातला रस्ता आहे. रस्ते कशाला करतील लगा रस्ते करत नाही ते नुसतं जिथं रस्ता जिथं लाईट काय? जिथं सुविधा तिथं विकास आहे. तर चला मित्रांनो निघालोय आम्ही आटपाडीला आबा सोबत. आबा म्हणलाय आज तुला आणि- काय पाहिजे ते देतो. बघूया आता काय काय देतोय आबा काय नाही.